ज्या लोकांनी आज म्हणणं मांडलेलं आहे हे सगळे जुले जाणकार लोक आहेत आणि तुमच्यामुळेच खरं शिर्डी आहे. एवढी मीटिंग मी आजपर्यंत कधी कुठल्याही वादाच्या मुद्द्यावर लावलेली नाही. हे सगळे ज्येष्ठ लोक आहात, तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. उलटं मला या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं विलंब केला हा प्रश्न इथपर्यंत जाऊच तर. नाहीतर आपल्या तुम्ही सगळे एवढे सन्मान्य लोक आहात, तुम्हाला इथपर्यंत जायची आवश्यकताच नव्हती. कायदेशीर तुमच्याशिवाय आम्हाला कोणालाच किंमत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. जेवढा अधिकार नगरसेवकांचा माझ्यावर आहे त्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा माझ्यावर आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळं चाललंय. नाही तर या गोष्टी होण्याचंही कारण नाही. कुठला मुद्दा हा 600 मीटरचा वादाचा मुद्दा झाला जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या. कारण की मी येताना पण बरेचशी पाहणी केली. 21 मीटर मग ते 14 मीटर कोणाच्या शेतापर्यंत जाईल त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. शिर्डीसारख्या जागेमध्ये आपल्या लोकांच्या जमिनी कमी करण्यामध्ये आम्हाला काही रस नाही. विकास मागा पुढं झाला तरी काय फरक पडत नाही, पण ग्रामस्थांना जे पाहिजे तेच आपण त्यांना देऊ. बळजबरी कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. कोण उपनगराध्यक्ष, कोण नगरसेवक, तुमच्याशिवाय आम्हाला कोणालाच किंमत नाही, हे तुम्ही लक्षात. पण या सगळ्या पदांपेक्षा तुम्ही समोर बसलेले यांच्यापेक्षा मोठे आहात. हे एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो. मी एकदा यांचं म्हणणं टाळेल, पण तुमचं कोणाचं म्हणणं टाळू शकत नाही, हे पण तितकंच सत्य. त्यामुळे आम्ही विखे साहेबांना, मला, अध्यक्षांना, साहेबांना आम्हाला काय वाटतं यापेक्षा ग्रामस्थांना काय पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या मते पहिल्यांदाच काहीतरी मागितलं माझ्याकडून, तर मला वाटत नाही की काय फार मोठी अडचण आहे मला त्याच्यामधून मार्ग काढायला. आपण तुमच्या हिशोबाने मार्ग काढायला दोन्ही बाजूनी काढावे लागतील आणि शेतकऱ्यांचं प्राधान्य हे एक क्रमांकावर असतं. काही चार लोक बसून कडू घास आपण काढू आणि सगळ्यांना जीव पण घालतो. म्हणजे काय होईल, 1-2 अपवाद जर सोडले, त्यांनी आमचे फोटो टाकले नव्हते आणि निवडून आले, ते पण मिटिंगला आलेले. म्हणजे टाकले नाही म्हणजे आपण त्यांना टाकू दिले नाही, आपण टाकू दिले नाही. त्यांची फार इच्छा होती टाकायची, पण आता नैसर्गिकरित्या आपण प्रत्येकाला कसं फोटो टाकून द्यायचं, जे आपल्यावर होते ते पडले. शिर्डीतील पानमळा परिसरातील 12 नंबर चारी प्रकरण गेल्या अनेक दिवसापासून गाजत असून या परिसरातील काही स्थानिक शेतकरी बांधवांनी चारी पूर्णपणे बंदिस्त करण्यास विरोध करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारत काम बंद पाडले व त्यानंतर प्रशासनावर रोष व्यक्त केला. मात्र यातही 2 गट पडले आणि एका गटाने चारी पूर्णपणे बंदिस्त होण्यास आमचा विरोध नसल्याचे सांगितले, तर दुसऱ्या गटाने चारी पूर्ण बंदिस्त करू नये, आम्हाला शेतीला पाणी शिल्लक राहणार नसल्याचे म्हणत तीव्र विरोध दर्शवल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला व हा वाद टोकाला जाण्याची चिन्हे असताना नेहमीप्रमाणे युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वादावर तोडगा काढण्यासाठी आज पानमळा परिसरात भेट दिली. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आगमन होताच रस्त्यात त्यांची वाट पाहत उभे असलेल्या माजी नगरसेवक उत्तम भैया कोते यांच्यासह शेतकरी बांधवांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना थांबवत बैठक घेतली व त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूला कोते वस्तीवर चारी पूर्णपणे बंदिस्त होऊ नये यासाठी आग्रही असणाऱ्या विनायक अण्णा कोते, आप्पासाहेब कोते, गंगाभाऊ कोते यांसह नगरसेवक आणि परिसरातील नागरिक आणि विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने एकत्रित झाल्याचे पाहून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले. यानंतर सुरू झालेल्या बैठकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांची एका चारीच्या छोट्या विषयासाठी तुम्हाला आंदोलन करावे लागले आणि माझी तब्येत बरी नसल्याने प्रतीक्षा करावी लागली याबाबत दिलगिरी व्यक्त करत त्यांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यानंतर म्हटले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मी स्वतः किंवा मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक हे सर्व फक्त पदावर आहेत, ते तुमच्या सर्वांमुळे. त्यामुळे कोणावरही अन्याय होता कामा नये, कोणाचेही नुकसान न होता सामंजस्याने मार्ग काढला जाईल. तुम्ही सर्वजण कोणताही वाद न होता एकत्र एकोप्याने राहावे हीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह माझी व विखे परिवाराची इच्छा असून आजच यावर योग्य तो तोडगा काढू आणि चारीचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्याने उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट निर्णयाचे स्वागत केले. गेल्या काही दिवसापासून अगदी प्रतिष्ठेचा आणि टोकाचा वाद निर्माण होण्यापर्यंत गेलेला 12 नंबर चारीचा प्रश्न डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अगदी सफाईदारपणे हाताळत दोन्ही गटांना दिलासा दिला आणि तरुण, ज्येष्ठ, महिला भगिनी आणि नगर परिषदेचे अधिकारी, नगरसेवक यांना सर्वांना सामावून घेत निर्माण झालेल्या वादाला चुटकीसरशी कसे सोडवावे आणि त्यासाठी एक परिपक्व राजकीय भूमिका कशी असावी
याचे वृत्तिमंत उदाहरण डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दाखवून दिले. दोन वेगळे गट आहे. वेगळे गट आहेत. हा कोणता गट आहे? हा गट आहे ना, चारी लगतचे जे शेतकरी का मूळ त्यांच्या याची मागणी काय आहे? पाईप टाकून द्या आणि ते चारी बंदिस्त करून पाहिजे आम्हाला. रस्ता मोठा पाहिजे. टाका मागणारे जे लोक हे सगळे शेतकरी start to end पर्यंत. आणि तुम्ही दादा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळ्यांची परवानगी आमची. आम्हाला आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला आणि शक्ती प्रदर्शन झालं हे. गर्दी झाली चारी कमी वेळामध्ये एक किंवा दोन लोक ज्यांना हा प्रश्न मांडायचा असेल या विषयावर ते कोणीतरी एक किंवा दोन लोक बोलले तर मग मला ते कळलंही आणि मग त्याचा मार्ग आपण काय काढू शकतो तो चर्चा करून पुढे जाऊ. हा जो विषय तयार झाला दादा नगरपालिकेचा विषय आला कोणत्याही नागरिकांना विश्वास न घेता हा विषय आला. तर 2017 साली ज्यावेळेस हा विषय आला त्यावेळेस आम्ही 300 लोकांचं एक निवेदन दिलं होतं. त्यावेळेस पण दिघे साहेब होते पहिल्या टर्मचे. 300 लोकांचं एक निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही 300 लोकांपैकी कोणाला बोलवलं नाही त्याचे म्हणजे आमच्या अर्जाचा विचार पण नाही केला. तो तसंच पेंडिंग विषयाला तर तो झाला आम्हाला काय वाटलं आपल्या 17 सालचा विचार झाला काम बंद झालं हरकत नाही. पण ज्यावेळेचा विषय असा आला समोर तर कुठलीही कल्पना नागरिकांना दिली नाही. वास्तविक असं पाहायला ज्या भागात काम करायचं तिथल्या नागरिकांना विश्वास घेऊन हा प्रश्न तिने आणायला पाहिजे. तर अचानक आम्हाला सुरुवात झाली तर विषय ज्यावेळेस लक्षात आला आमच्या काय काय आम्ही विचारणा केली तर विषय असा होता का चारी बुजून तिथं रस्ता टाकायचा. त्याच्यामुळे मग ते लक्षात असं आलं का मग सगळ्यांची चलबिचल झाली सगळ्या नागरिकांची. मग त्याचं चारी बुजवल्याने काय फायदे तोटे तर त्याच्यात फायदा तर काही नाही पण तोटेच जास्त लक्ष झाले. तर असा विषय आला का जवळजवळ 80 ते 85 विहिरी बाधित होत्या त्याच्यामुळे. आणि चारी ज्यावेळेस समजा 2 महिने रोटेशन येतं ते रोटेशन 10-15 दिवस चालतं. त्याच्यानंतर आमचे महिना 1.5 महिना विहिरीला पाणी उतरतं बोरला 2 महिने दुसरं रोटेशन येईपर्यंत लोकांचं भागतं शेतीचं भागतं गुंठ्यावरचं भागतं. तर त्या आणि म्हणजे 80-85 विहिरी आम्ही आता नोंद केली शेतकऱ्याची. आणि जवळजवळ बाकी 6-7 नगर आहे. 6-7 नगरामध्ये 400 ते 500 बोर आहे. ते बोरवाल्यांचं असं म्हणणं आहे का चारीला पाणी गेल्यानंतर आमचे बोर पण चालतं 2 महिने. म्हणजे अशी ती नव्या टाकल्यामुळे होणारी नुकसान आहे. दुसरा विषय समजा प्रायव्हेटीचा विषय पाणी आणि रस्ता तिने आमच्या काय सांगितलं का कुंभमेळ्याचं निमित्त सांगून हा रस्ता आम्हाला करायचा मोठा असं तिने आम्हाला सांगितलं. म्हणजे ते पाणी आणि रस्ते 2 भाग झाले. तर मग आता आम्ही काय विचारलं का पाणी महत्त्वाचं रस्ता महत्त्वाचं आहे. तर पाणी असा विषय दादा दिवस उगवल्यानंतर कुठला नवीन दिवस उगवतो तर पहिल्या वेळेस 3-4 गोष्टीला पहिलं पाण्याशीच झाडाला जातं. तुम्हाला म्हणजे वॉश करणं ब्रश करणं बाथरूमला जाणं स्त्रियांना समजा भांडे म्हणजे पहिले 4 गोष्टी ज्या उठल्यानंतर पाण्याशी निगडीत. त्याच्यानंतर मग घरातून बाहेर पडतो आंघोळ करून बाहेर माणूस पडतो त्यावेळेस रस्ता येतो. मग तो रस्ता छोटा असला तर माणूस मोटरसायकल जाऊ शकतो. मोठा असला तर कारने जाऊ शकतो. लई मोठा असला त्याच्याबरोबर म्हणजे पहिली प्रायोरिटी पाण्याला नंतर रस्ता आहे ना. जर तुम्हाला जर पाणीच नसलं आंघोळच केली तुम्ही त्या रस्त्याला काय करणार तुमच्या घरापुढं 40 फूट रस्ता आहे आणि तुम्हाला पाणीच नाही तर ती म्हणजे पहिली प्रायोरिटी पाण्याला आहे. रस्ता पण महत्त्वाचा पण तो 2 नंबरची प्रायोरिटी तो विषय झाला. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आम्ही समजून सांगितलं तारीखी मग त्यांना ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या यांना सांगितलं त्यांना बोलवलं तर परिस्थिती काय आम्हाला रस्ता करायचा तर मग त्यांना मी तारीख पार्श्वभूमी त्यांना सांगितली. आता मी अशी घ्या आता आमचं लहानपणी इथे गेलेलं आहे आणि अगदी तारीमध्ये पोहलेलं आहे सगळं. इथं 2 म्हणजे ज्यावेळेस पाटापासून इथपर्यंत एक सारी येते आणि इथून तिथं डिवायडेशन होतं. तुम्ही आता बोर्ड लावलेला आहे ते 2 फाटे गावाकडे जाते एक फाटा प्रताप जगता होतो इथून तिथं डिवायडेशन होतं. तर तो जो गाव जातो तो फाटा तो इरिगेशननी पूर्वीचा म्हणजे आम्ही खरेदी करता काढलेली आमच्या आजोबांच्या नावाची खरेदी करता इरिगेशननी तर ती आता वेगवेगळी काही ठिकाणी 18 मीटर आहे काही ठिकाणी 16 मीटर आहे. तर आम्ही त्यांना तेच सांगितलं नगरपालिका प्रशासनाला तर चांगलं आपण ती 18 जाऊ द्या 16 जाऊ द्या 14 मीटर गृहीत धरा. म्हणजे आपण वरती 4 मीटर 14 मीटरमध्ये तुम्ही रस्ता किती बनवायचा म्हटलं 10 मीटर म्हणजे शिल्लक किती राहते 4 मीटर आम्हाला चारीवर 3 मीटर ठेवा. तुम्ही रस्ता बनवतो तुमचा जो येतोय ना आणि मग नंतर म्हटलं आम्ही 3 मीटर ठेवा तरी तुम्हाला त्या 16मधले 14मधले 11 मीटर रस्ता होतो. तुम्ही जर गोष्टी होत असेल तर मग चारी उदाहरणाचा हट्ट का तुम्ही करता. तुमचं जे प्रायोरिटी तुमची रस्त्याला तर रस्ता करा ना रस्ता करून पण साई पण राहते. हा एक आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे साहेबांशी नाही आमचा काही संबंध आला पण आलो राजेश बागे नगरसेवक आमचे. त्याच्यानंतर ही साईची पूर्वी म्हणजे परिस्थिती अशी होती म्हणजे 2 चाऱ्या आणि गावकरी रस्ता तर एक सारी आणि एक रस्ता अभयराजे पहिल्यांदा उपनगरात जास्त नाही एक सारी बुजवली 3 फाटा
म्हणजे 500 रुपये जे काम झालं ते मग हो 3 फाटा बोजाळा साहेब त्याचा काही उपयोग झालाच नाही. एवढे लोकांचे आजीवन केले. मग तुम्ही जर एक रस्ता एक सारी अगोदरच बुजवली तरी दुसरी बोजायला हट्ट काय होता तुम्ही ती जागा तुम्हाला नाही का ती पण इरिगेशनची ना. पण तुम्ही जर ती एक सारी एक असं तर तुम्ही अगोदरचा आमचं काढून घेतला आणि दुसरी सारी पण बुजवतात तर तुम्ही मग निदान त्याचा नकाशा घ्या त्या नकाशाप्रमाणे आणि मोजणी पण करा. मोजणीकडे तुम्हाला सत्य समोर येईल. त्याच्यानंतर आता विकासाच्या दृष्टीने आता आम्हाला काय सांगितलं बाबा गावाचा विकास झाला पाहिजे कशी मोठी झाली पाहिजे. तर आमचं म्हणणं काय समजा तुम्ही विकासामध्ये रिंग रोड टाकले. आता हा जो आपला पहिले रिंग रोड झाला म्हणजे पहिला रिंग रोड पहिले रस्ता पण केला. आता तो ते काम होताना सुद्धा आम्ही आता आमचं दररोज रस्ता जायचं ते काम होताना सुद्धा काही कंपनी आले म्हणजे त्या कामाला विरोध करा. आम्ही काय विरोध करायचा म्हणजे आपल्या रिंग रोडपासून तर आपल्या समोरवरतून संस्थांनी खालतून स्टँड वगैरे काही शेतीचा काही विषय नाही. आम्ही त्याला म्हटलं पण नाही विरोध नाही करायचं. काही मित्र म्हणजे ते सुद्धा विरोध म्हणतो काही करत नाही. आपलं रिंग रोडपर्यंत रिंग रोड झाला त्याच्या आतला होते विकास. तर आमचं दुसरी एक असं आहे की त्याच्यानंतर एक रिंग रोड आहे 45 मीटरचा. ज्यावेळेस 45 मीटर तुम्ही रिंग रोड करशाल ना त्यावेळेस तुम्ही हा पण करा ना. म्हणजे तुमचं जे विकास विजय आहे त्याच्या पुढे तुम्ही चालले. बरं हा रस्ता असा आहे का त्याला एक आपला दळणवळणाचा रस्ता कसा राहतो पॉईंट राहत झाला समजा कोपरगाव शिर्डी तर हा रस्ता पुढं पॉईंट नाही ना. बघा आता आमची गोष्ट याच्या पण नंतर गेला या रस्त्याने इथून खाली बदल लोक येतात. हा दळणवळणाचा रस्ता नाही म्हणजे आपण इथपर्यंत यायचं एंड पॉईंट आपलं शिर्डी रेल्वे स्टेशन आहे रेल्वे तुकडं जात नाही तर हा रस्ता फक्त या लोकांसाठीच ना. आता पुढे एखादं गाव आहे काही समजा 7 माणूस बस ते सोडून एका माणूस या रस्त्याने दळवण करीत नाही. मग या रस्ता तरी 10 फूट करायची आमची हरकत नाही ना. म्हणजे त्या रस्त्याचा वापर सुद्धा म्हणजे असं मोठा करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर अशी एखादी गोष्ट राहते समजा तुम्ही उद्या इलेक्शन झालं मला तिकीट नाही दिलं नाराज झालो मी ती चूक समजा पुढे मला तिकीट देऊन खुश करायचं पण एकदा बुजलेली सारी ही आयुष्यात परत ही चूक दुरुस्त होणार नाही. आयुष्यात पिढ्यानपिढ्या नाव म्हणजे ते पाणी काही उन्हाळा आलं पाणी कमी पडलं का कोणीच आपल्या प्रश्न दोष येतो. म्हणजे 4 महिने लोक आपल्या दीर्घकालीन परिणाम होणार आहे. तो 5-25 वर्ष तो प्रश्न तुम्हाला भेटणारे आणि नगरसेवक ती आहे ना यांना तर लोक उभेच करणार नाही जवळ. पण माहिती होऊन सांगतो समोर आमचे दोन माझे पुतणे एक मित्राचा मुलगा एक सुनबाई ह्या हा सारी जर बुजवली तर यांचाच विषय नाही. पण आपल्याला आमदारकीला सुद्धा 10-20 वर्ष भवली आपल्याला हे प्रकरण लोकांपुढे आपण कळू शकत नाही. आणि पाण्याचा प्रश्न येतो त्याच्यावर तीनदा पाणी कमी पडलं का सारी बोजायला कमी पडलं त्या अक्षर पडले पण सगळ्यांचा रोष राहील. तर म्हणून आमची एक विनंती सगळ्यांची तर तुम्ही रस्ता पण होतो ऑलरेडी म्हणजे मोजणी करायच्या मोजणी न करता नगरसेवकांनी मोजणी तरी सगळी ऑलरेडी बसतो म्हणजे रस्ता पण बसतो चाळी पण बसते. तर आमची एक तुम्हाला विनंती तर प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा. सगळ्या ग्रामस्थांना आणि महिलांना वनवन करायची वेळ नका. आमची शेती चालू जनावर सगळ्यांना आम्हाला उजाड करू नका. कारण या वस्तीचा असं पानमाळा म्हणजे पूर्वी एकदम म्हणजे सुजलम सुफलम भागात आहे त्यावेळेस चारीमुळे इंग्रजी तारीख आली आम्ही सुखी होतो. आता आम्हाला तुम्ही काय दुःखी करू नका एवढी विनंती करतो. राजकारणामध्ये विनायक अण्णांना पहिल्यांदा एवढं बोलतात चांगलं बोले म्हणजे बोलताना पहिल्यांदा ऐकलं कधी ते बिचारे आले नमस्कार घातला आपल्या साईडला उभे म्हणून ऐकत होता आवाज म्हणजे माझं किती म्हणजे बोलून ऐकू मात्र पहिल्यांदा ऐकलं. ते बोलले ते योग्यच आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. आणि ते अजिबात शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा शेतकरी बोललेही पाहिजेत. तर तो काय फार मोठा मला अडचणीचा विषय वाटत नाही. आणि तुमचं प्रत्येक तुम्ही माझ्या मते पहिल्यांदाच काहीतरी मागितलं माझ्याकडून तर मला वाटत नाही की काय फार मोठी अडचण आहे मला त्याच्यामधून मार्ग काढायला. आपण तुमच्या हिशोबाने मार्ग दोन्ही बाजूनी काढावे लागतील. आणि शेतकऱ्यांचं प्राधान्य हे 1 क्रमांकावर असतं. तर ते जसं विनायकांना म्हटले आपण निश्चित त्याचं उत्तर देईल. आपण बोला मांडा तुम्हाला पण बोलताना ऐकलेलं नाही. मी तर पहिल्यांदा बोलून राहिलो नाही तर विनायकांना या लोकांचा हात जोडायचो पाठीमागं जायचं नको दादा पुढं साहेब पुढं जायचं. तुम्ही म्हणायचे काय चाललं अण्णा काय चाललं आपण या नुसतं चाललो. बोलायची हिंमतच होत नव्हती. आज बोलायची हिंमत का आली तुमच्या पुढे दादा आमचं पाणीच जाणार तुम्हाला सांगतो. आणि आम्हाला म्हणजे सहकाराचा आवड आहे. सहकार म्हणजे काय आमच्याकडे समजा कांदे असतील बटाटे असतील वांगे असतील ऊस असेल हे सोडून आम्हाला बाकीचं काही इंटरेस्ट नाही. तर कोणी आम्हाला नगरपालिकेला उभं राहायचं याच्या दारात जायचं त्याच्या दारात जायचं तो नाही. तर आम्ही खासदार साहेबाच्या विचारायचे माणसं म्हणजे त्यांचे कार्य बाळकडू हे जसं खासदार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला पाजलेलं आहे
तर ते बाळकडू आम्हाला जे कार्यकर्त्यांना पाजलेली ती तळमळ आम्हाला ती येऊन राहिली का आमचं जर पाणी जर गेलं तर शेती उद्ध्वस्त होईल आणि आम्ही जर उद्या पाणी जर गेलं इथं उद्ध्वस्त होईल आणि जर गावात जर धंद्याला गेलो तर पॉलिसीशिवाय आमच्याकडे काही नाहीच आहे ना. हा? पॉलिसी बंद आहे. नाही आम्हाला गावात जागा सुद्धा नाही. आम्हाला जागा सुद्धा नाही. धंदे करायला आमचं काही पाणी तुम्ही बंद काही करू नका एवढी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट ते एक सांगतो, 45 मीटर रोड आहे कोणता स्वामी रिसॉर्ट बसला. 35 वर्षापासून ते शेतकरी इतके वैतकलेले. आता नगर मनमाड रोड जर तुम्ही जर पाहिला तर नगर मनमाड रोड आहे 30 मीटर का 35 मीटर आहे. मग 45 मीटर कोणता अधिकारी होता 45 मीटर सर्वे केला त्यावेळेला? नाही केला 45 हे नगर मनमाड रोड जर तुमचा तुम्हाला सांगतो 35 मीटर आहे 45 मीटर जर झाला तर 35 वर्ष तिथं काही म्हणजे सारे शेतकरी ना वेटीज आहे. कोणाला विकता येईना, कर्जबाजारी झाले, त्याच्यावर आरक्षण पडलेले आहे, काही टेन्शन घेऊ पण मरून गेले तुम्हाला सांगतो. ऑन पेपर अजून मंजूर आहे ना? नाही आणि आम्हाला तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही आणि म्हणजे मंदिरात साईबाबा आणि जोपर्यंत तुम्ही तोपर्यंत आम्हाला काही कुठली बी भीती नाही. का आमचं व ठीक आहे साहेबावर राग नाही, अभय राजावर राग नाही, कोणावर राग नाही किंवा उत्तम भाईवर राग नाही किंवा जेवढे नगरसेवक असतील त्यांच्यावर आमचा कुठलाही राग नाही. पण हे जे आमचं जे हक्काचं पाणी तुम्ही घालू नका. 11 मीटर रोड केलेला आहे, तुम्ही 10 मीटर रोड करा आणि 2 मीटर जरी चारी जरी ओपन राहिली तर पर्कोलेशन होतं. नळ्या काय टाकू नका. आणि तेवढं करून तुम्हाला सांगतो चारीच्या घालतून जवळजवळ 2 ते 3 मीटर रान शिल्लक आहे ना तुमचं चव्हाणला, बरोबर आहे की नाही? पूर्व बाजूला रान शिल्लक आहे ना. आणि जे कोणाचं जर अतिक्रमण गेलं असेल ते कोणाचं काही काढू नका. तेवढं जे घर आहे शिल्लक त्यांना काही वाद म्हणजे धक्का लावू नका. एवढं वरून माझे 2 शब्द संपवतो. जर चुकला असेल तर आम्ही तुमची माफी मागवतो. तारी संबंधित सगळं माहिती दिली तर काकांनी दिली. एक गोष्ट कानारवाची मग शेवटी सांगू इच्छित होतं मला. काही जे होत्यांमध्ये 2 गट पडले बा ही जी भावना आली 2 दिवसापासून ती का आली का नाही तर आम्ही ना दादा आम्ही एकमेकाच्या विरोधात नाही. आता तुम्ही अण्णांना पहिल्यांदा बघितलं बोलताना अण्णांचेच विचार मी पुढं मांडतोय. आमचं एकच म्हणणं आहे फक्त का चारी राहून रस्ता होतोय आणि चारी पार्श्वभूमी मांडताना चारीची एक अण्णांकडून एक गोष्ट राहिली सांगायची. साल आठवत नाही 16-17 साल असं माझ्यामध्ये का अण्णा दुष्काळ पडलेला होता. तर साहेब आपलं पाणी यायचं फक्त वॉटर रिझर्व भरण्यासाठी. तर साहेबांच्या अनुमतीनं नांदुर्की गावानं इथं शिवे इथपर्यंत पाणी तुंबवण्याची परवानगी आणली. त्यांनी एक दिवस तुंबवलं ते आम्ही बघितलं. आम्ही साहेबांकडे गेलो. आम्हाला परवानगी पानमाळ्यापर्यंत पाणी तुंबवून फक्त तुंबवायचं का वावरात घालायचं नाही. तर ते पाणी तुंबवल्यामुळं दादा फक्त तुंबलं वाहिलं पण नाही. तर कृष्णनगर म्हणजे कडोबानगर तर आहे नांदुर्की हद्द फक्त एवढंच. कृष्णनगर रोडच्या खाली पलीकडचं प्रसाद नगर, गोवर्धन नगर, संतनगर, इकडं आप्पाजी काकांचं संत तुकाराम नगर, मेन म्हणजे आमचा पानमाळा आणि माळीनगर सगळ्यांना ते पाणी उतरलं. त्याच्यानंतर आम्हाला त्या प्रतिक्रिया आल्या का तुम्ही पाणी म्हणजे आम्ही रात्र जागवायचो का कोणी चारी फोडू नये का वावरात पाणी घालू नये यासाठी. म्हणजे ही भूमिका म्हणजे आम्हाला हा अनुभव होता म्हणून आम्ही चारी बुजू नये या भूमिकेत गेलो. आणि रस्त्याला विरोध काय आमचा अजून कोणाचाच नाही. रस्ता होऊन चारी पण राहते आमची एवढीच मागणी आहे. जे समजा गट पडले आमच्यामध्ये तर आम्ही वैयक्तिक समजा जे आज इथं समर्थन देण्यास आले आम्हाला आमच्या मनात कोणाही बद्दल द्वेष नाही आहे. ठीक आहे आम्ही ज्यावेळेस थोडं आक्रमक झालो काही शब्द गेले असतील ना आमच्याकडून चुकीचे आम्ही माफी पण मागतो. पण आमची एक माफक आणि मवळ अपेक्षा आहे दादा का फक्त आमची चारी राहून द्यावा आणि रस्ता पण व्हावा. असं नाही का चारी ठेवायची लगेच आज रस्ता नाही करायचा. रस्ता होतो चारी होती यावर तुम्ही खरंच पॉझिटिव्हली विचार करा आणि पॉझिटिव्ह निर्णय घ्या सगळ्यांच्या वतीने. मार्गदर्शनाखाली काय आपल्याला मार्ग काढता येईल, चारी टिकेल, रस्ताही होईल, जेणे विकास पण राहील, पाण्याचे पण प्रश्न
असं सुटून जाईल. आणि प्लस आपला जी चारी आता बस स्टँडच्या पाठीमागं जे नवीन आपल्या बसचा जे लोडांची वस्ती आहे आता जे नवीन रस्ता केला आपण साईनगरच्या पाठीमागची बाजू क्रौंचची तिथं पण आपण चारी अशाच पद्धतीने पुढे गेली तेवढा पॅच आहे 500 मीटर जास्त नाही. पण तो पण पॅच जर आपण जर ओपन जर केला तर इकडचं जे छत्रपती नगर इकडचं म्हणजे आंध्रप्रदेश आमचं त्यानंतर प्रकाश तिथपर्यंत आपल्याला सर्क्युलेशन भेटतं. तो एक प्रॉफिट जर त्याचं जर कॅल्क्युलेशन आज आपण सर्वजण पानमाळा आणि परिसर इथले आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व सन्माननीय ग्रामस्थ शिर्डीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सन्माननीय बापू मुख्य कार्यकारी अधिकारी दिघे साहेब सर्व सन्माननीय नगरसेवक सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक आणि सन्माननीय पत्रकार मित्रांनो, खरं ही पहिली वेळ आहे जेव्हा असा प्रसंग शिर्डीमध्ये आला की एखादा विषय हा 2 गटांमध्ये वादाचा मुद्दा झाला. शिर्डीमध्ये एवढे वर्ष विकास करत असताना प्रत्येकजण हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण अनेक अतिक्रमणही काढले आणि कुठलीही गोष्ट करत असताना समन्वयाने केली गेलेली आहे. एक काम मंजूर करत असताना जो मुद्दा विनायक अण्णांनी मांडला तो अतिशय रास्त यासाठी आहे की काम प्रस्तावित करताना अगोदर ग्रामस्थांची चर्चा करणं आवश्यक होतं. पण हे तितकंच महत्त्वाचं होतं की आम्हाला देखील कुंभमेळ्याचे पैसे किंवा प्रस्ताव मागण्याचा कालावधी हा फक्त आठवड्याभरात देण्यात आला आणि म्हणून त्या कमी कालावधीमध्ये तो प्रस्ताव सादर करावा लागला. प्रस्ताव घाईगडबडीत सादर करत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या संकल्पना होत्या रस्त्या मोठे करण्याच्या, कारण की एवढा मोठा पैसा परत येत नसतो आणि म्हणून बहुतांश कामं दिघे साहेबांनी प्रस्तावित केले. कदाचित ते नगरसेवकांनाही माहीत नव्हते, नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनाही माहीत नव्हते, कारण की आम्हाला असा निरोप आला मंत्रालयातून की 1 आठवड्याच्या आत तुम्हाला 22 कोटीचे कामं सादर करा. मग ते घाईगडबडीत सादर करण्यात आले. मग जेव्हा आपण त्याच्यावर काम करायला सुरू केलं बरेचसे कामं सुरू झाले. यामध्ये शिर्डीमध्ये देखील शिर्डीच्या दोन्ही भागामध्ये शिर्डीत येताना मोठ्या मोठ्या कमानी पण आपण समाविष्ट केलेल्या आहेत. त्या कमानी पण होणार आहेत, स्वागत कमानी आहेत कुंभमेळ्यासाठी. असे वेगवेगळे प्रकल्प आहेत. पण आज जेव्हा ह्या चारीचा विषय माझ्या कानापर्यंत आला थोडं दुर्दैवाने मलाही विलंब झाला. मी आजारी होतो, मग नंतर बाहेर गेलो आणि आज हा निर्णय झाला की आपण याच्यावर मीटिंग लावू. तर जे काही मुद्दे आपण सगळ्यांनी मांडले त्या सगळ्या मुद्द्यांचा आपण सन्मान करू. आम्ही इथून गेस्ट हाऊसला गेल्यानंतर मला वाटतं की संध्याकाळी साधारण पुढं बनकरच्या वस्तीवर आपण बनकरच्या वस्तीकडे संध्याकाळी तर आम्ही संध्याकाळी एका वस्तीवर आहोत. तर मी प्रामुख्याने जे काही 4-5 प्रतिनिधी आहेत आपले ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं, विनायक अण्णा असतील, आप्पाजी असतील, नगरसेवक असतील या भागातले आणि जे कोणी येऊ इच्छितात एक 5-6 लोक आपण या आणि तुम्हाला अंतिम निर्णय आम्ही देऊन टाकू. निर्णयामध्ये 99.99% जे या भागातली मागणी आहे ती मागणी आपण ग्राह्य धरूनच तो निर्णय घेऊ आणि जे इतर लोकांची पलीकडची आता तसं जर तुमचं 2 गट पडलेत किंवा 2 भाग झालेत तर हा परिसर पण वेगळा वेगळा आहे. अलीकडच्या लोकांची मागणी वेगळी आहे, पलीकडच्या लोकांची मागणी वेगळी आहे. बरोबर आपण हां बरोबर ना. तर हां साध्या भाषेत सांगायचं झालं तर उत्तम भैयाच्या घरापासून पुढचे लोक त्यांची मागणी वेगळी आहे आणि भैयाच्या घराच्या पाठीमागचे जे इथपर्यंत लोक आहेत त्यांची मागणी वेगळी आहे. काही मिसमॅच असेल पण एक वास्तविकता मी तुम्हाला आवर्जून सांगेन. हे एवढं मोठं प्रकरण का झालं मला नाही माहिती. त्याच्यामध्ये अनेक हेवेदाबे असू शकतात पण त्यामध्ये आपण न गेलेलं बरं. जवळपास 2 किलोमीटरची चारी आहे ज्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 1 किलोमीटर 400 मीटर 1400 मीटर ही चारी ऑलरेडी बंदिस्तच आहे. 1400 मीटर 2 किलोमीटरपैकी उरला मुद्दा हा 600 मीटरचा वादाचा मुद्दा झाला जेव्हा या सगळ्या गोष्टी समोर आल्या. कारण की मी येताना पण बरेचशी पाहणी केली तर सगळ्यांनी जवळपास ज्यांचे कमर्शियल दुकानं असतील घरं असतील किंवा काय असेल ते बंदिस्त केलेत आणि परस्पर बंदिस्त करून त्यांनी ते चाऱ्या पुढे केल्या. जसं तुम्ही म्हटले की चारी मोजली गेली पाहिजे
मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की जेव्हा चारी मोजली जाईल तेव्हा सगळ्यांचं नुकसान होईल. शेतकऱ्यांचं नुकसान होईल, ज्यांनी घरं बांधले त्यांचं नुकसान होईल आणि ते आपल्याला करायचं नाही आहे. तो वादात फार मोठा मुद्दा होईल, कारण की 14 मीटर, 15 मीटर, 16 मीटर, 21 मीटर, मग ते 14 मीटर कोणाच्या शेतापर्यंत जाईल त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही. आणि शिर्डीसारख्या जागेमध्ये आपल्या लोकांच्या जमिनी कमी करण्यामध्ये आम्हाला काही रस नाही. विकास मागा पुढं झाला तरी काही फरक पडत नाही, पण ग्रामस्थांना जे पाहिजे तेच आपण त्यांना देऊ. बळजबरी कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. प्रशासन हे समन्वयाने काम करतं. दिघे साहेबांना, मला, अध्यक्षांना, साहेबांना, आम्हाला काय वाटतं यापेक्षा ग्रामस्थांना काय पाहिजे ते जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही कुठलंही काम प्रस्तावित करत असताना प्रशासन म्हणून आपलं काम आहे काम प्रस्तावित करणं. प्रस्तावित करताना कोणाला नुकसान व्हावं अशा दृष्टिकोनातून कुठलाही आराखडा बनत नाही. पण जर त्या प्रक्रियेला ग्रामस्थांचा विरोध असेल तर निश्चित आपण त्यांच्या विरोधाचा विचार करत, ज्या लोकांनी आज म्हणणं मांडलेलं आहे हे सगळे जुले जाणकार लोक आहेत आणि तुमच्यामुळेच खरं शिर्डी आहे. एवढी मीटिंग मी आजपर्यंत कधी कुठल्याही वादाच्या मुद्द्यावर लावलेली नाही, पण हे मूळच वाद जुन्या ग्रामस्थांमध्ये झाल्यामुळं खरं या मीटिंगला यावं लागलं. नाहीतर न येता सुद्धा फोनवर मी सगळं रिकामी केलेलं आहे आजपर्यंत शिर्डी. पण हे पहिल्यांदा झालंय की हा पानमाळा जो काही सगळ्यात पाण्याचा मुद्दा असल्यामुळे झालेला आहे साहेब. हे जे आलेले आहे ना यांचं म्हणणं एकच आहे, पाठीवर हाणा पण पोटावर हाणू नका, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. पाण्याचा मुद्दा आहे, हे पाण्याच्या मुद्द्यासाठी हे आलेले सगळे. बघा भाऊ, आता आपण पाठीवर आणलेलं नाहीये. अहो जिथं नळ्या टाका तिथं डांबर टाकलं, मी विरोध केला. ह्या नळ्या टाका मग डांबर टाका, नगर सेवक म्हणे आपण चला परत टेंडर काढू म्हणे तिथं. दत्तनगरचा विषय असा आहे. अहो 6 महिने झाले नळ्या पडेल दादा, प्रत्यक्ष विचारा ठेकेदाराला, घुमड्याला विचारा. नगरसेवक आहे, नगरसेवकांना विचारून घेऊ आपण, पुढे अडचण असेल. आणि खातेदार फॉर्म भरून बसलेले, सातभर पाणी मिळत नाही त्यांना, पाणी मिळेलच नाही. ते 12 नंबर चारी इथं तर ठीक आहे. गावठाणामध्ये जेव्हा ती जाते तेव्हा त्याच्यावर कोणी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले, कोणी गाळे बांधले, हे सगळे गोंदकर आणि पोटेच आहे, बाहेरून कोणी आलेलं नाही. आता तो वाईटपणा मी घ्यायला जावा तरी अडचण आहे. आता कोणाचे गाळे आपण सांगायचं का? ते व्यक्ती या अस्तित्वातच नाही, ते वारले, जो काही एक्सपायर्ड व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलून काय करणार मीटिंगमध्ये आपण? बरं, आता तिथं काही करायला जावं तर ते लोक, जसं आज तुम्ही विनंती करताय त्यांनी विनंती केली की माझं नुकसान करू नका. आता कसं आहे की मानवीयता दृष्टिकोन ठेवून जसा त्यांचा विचार केला किंवा जसा आज तुमचा विचार करतो, निर्णय घेत असताना तिथं काही लोकांचं नुकसान होतं, काही लोकांचा फायदा होतो. आमच्यासारख्या व्यक्तीला ही नेहमी अडचण असते की आता निर्णय काय घ्यावा. पण तरीसुद्धा आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामध्ये आहोत. तर आपण आपल्या या पदाचा वापर करत जे कोणी 12 तारीखचे शेवटचे टेलला शेतकरी असतील त्यांना जर अडचण असेल तर मी त्या भागात नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष त्याच भागात राहतात, CO साहेब आहेत आणि गमे आहेत. तुम्ही या पुढच्या 3 दिवसामध्ये इरिगेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर राहून घ्या. ठीक, ते काम गंगाबा 15 दिवसात होऊन जाईल. आता वेळ लागतो, आता मागे पुढं. अहो 6 महिने झाले साहेब, आता काय सांगू? प्रत्येक गोष्टी तुमच्याकडे सांगणं आमची चुकी आहे. अडचण नाही, सांगितलं खालच्या पाहिजे. लेवलवर व्हायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. नाही, सांगितलं पाहिजे. नगर सेवक संचालक आपण जे निवडून देतो त्या कामासाठी निवडून देतो, प्रत्येक सगळा बोजा तुमच्यावर टाकायचा, हे चुकीचं आहे. पूर्ण अधिकार आहे मलाच बोलायचा. मला अनेक मगाशी पण एका घरावर मी होतो तेव्हा त्यांनी तेच म्हटलं की हे नगरसेवकांमुळं असं कसं झालं. तर मी म्हटलं की कोण कसं निवडून आलं यापेक्षा माझ्या शब्दावर लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळे मला जबाबदारी नाही. नगरसेवक एक निमित्त असतं किंवा एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत यायचं, पण हे सगळे जे लोक निवडून आलेले आहेत, हे सगळी जी सत्ता आलेली आहे, या सगळ्या सत्तेमागं लोकांचा साहेबांवरचा विश्वास होता म्हणून आपली सत्ता येते. तुमच्यामध्ये तुम्ही ज्या विश्वासाने मतदान टाकतात की साहेब असल्यावर आम्हाला त्रास होणार नाही म्हणून साहेबांचा फोटो टाकून, आणि हे यावेळेस सिद्ध केलं. 1-2 अपवाद जर सोडले
त्यांनी आमचे फोटो टाकले नव्हते आणि निवडून आले, ते पण मिटिंगला आलेले आहे. म्हणजे टाकले नाही म्हणजे आपण त्यांना टाकू दिले नाही, आपण टाकू दिले नाही. त्यांची फार इच्छा होती टाकायची, पण आता नैसर्गिकरित्या आपण प्रत्येकाला कसं फोटो टाकून द्यायचं, जे आपल्यावर होते ते पडले. वादाचे मुद्दे इकडे घेऊ नका. आपण एका वादाच्या मुद्द्यावर आहोत. सांगायचं तात्पर्य काय की निवडणूक झाली, निकाल लागला, नगरसेवकांना कदाचित एवढा मोठा निर्णय एखाद्या कामाला थांबवण्याचा अधिकार आपण दिलेला नाही. त्यांनी ते काम आपल्या कानापर्यंत पोहोचवणं किंवा अडचण पोहोचवण्याचा आपण त्यांना विनंती केली आणि तुम्ही सगळे चांगल्या मार्गाने गेलेले आहात. विषय फार छोटा आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा दुसरा कुठलाही विकासाचा प्रश्न असू शकत नाही. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे तुमच्या भागामध्ये तीच तुम्हाला मिळणार. बळजबरी कोणी येऊन आपलं रेटा लावणं, आपलं म्हणणं मांडणं आणि मी बरोबर आहे या बाबतीत आपण कधीही असं मतदारसंघामध्ये केलेलं नाही. कुठल्याही कामावर अनेक वेळेस मी देखील एखादी गोष्ट ठरवल्यावर अनेक वेळेस मलाही माघार घ्यावं लागली आणि आपल्या लोकांसाठी माघार घेणं याला कमीपणा म्हणत नाही. याला तुमच्या प्रती आमच्या परिवाराची असलेली आत्मीयता आहे. तुम्ही जे आम्हाला 40 वर्ष सांभाळलं तर हे तुमच्यासाठी आहे आणि हे सगळे कामं तुमच्यासाठी आहेत. जे कामं तुम्हाला नसतील लागत ते बळजबरी आम्ही पण करणार नाही. तर एक संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही 4 प्रमुख लोकांना बोलून मधला मार्ग आपण कसा काढू जेणे की तुम्हालाही पूर्ण समाधान होईल आणि जे दुसरे लोक आहेत ज्यांना काही थोडेफार अपेक्षा असेल की हे काम असं पण केलं जाऊ शकतं, त्या दोघांनाही समोर बोलून तो विषय आजच्या आज हा सगळा संध्याकाळी संपेल. यापुढं माझी विनंती राहील की जरी कुठं वाद असला तर एवढे सगळे पार एवढी गर्दी झाली आज नाही आणि ही वास्तविक सांगतो, हे जे 3-4 लोकांनी प्रश्न मांडले, विनायकांना, आप्पाजी आणि गंगाभाऊ, हे 3 लोक असे आहेत ज्यांनी आजपर्यंत कुठलंही तिकीट मागितलेलं नाही. यांना कुठलाही स्वार्थ नाही. हे निस्वार्थ भावनेने आमच्या पाठीमागे आहेत आणि ज्या लोकांचं कुठलाही स्वार्थ आमच्याकडे नव्हतं त्यांचे सगळं म्हणणं मान्य करणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने करतो. त्यामुळं हे सगळे ते लोक आहेत, म्हणजे मला काही लोक आवडतात, सगळेच आवडतात असं काही मागणं, पण जे लोक ज्यांनी काय ज्यांनी कधी अपेक्षा नाही, कधी तिकीट मागणं नाही, ज्यांनी काही काम मागितलं नाही, तर आपण असे लोक जपले आणि हे सगळे ज्येष्ठ लोक आहात. तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. उलट मला या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं विलंब केला हा प्रश्न इथपर्यंत जाऊच तर, नाहीतर आपल्या तुम्ही सगळे एवढे सन्मान्य लोक आहात, तुम्हाला इथपर्यंत जायची आवश्यकताच नव्हती. कायदेशीर किंवा कायद्याने तुम्ही माझ्याकडे येऊनच हा विषय संपला पाहिजे होता. दुर्दैवाने मी आजारी असल्यामुळे तो वेळ देऊ शकलो नाही वेळेवर आणि मग हा विषय जास्त मोठा झाला. तर दिघे साहेब असतील आणि आम्ही सगळे नगरपालिकेचे प्रशासन, हे सगळे पदं आहेत. कोण नगराध्यक्ष आहे, कोण उपनगराध्यक्ष आहे, कोण नगरसेवक, तुमच्याशिवाय आम्हाला कोणालाच किंमत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मी भाषणातही बोलतो, हे पदं कोणाला तरी द्यायचे होते म्हणून दिले गेले, पण या सगळ्या पदांपेक्षा तुम्ही समोर बसलेले यांच्यापेक्षा मोठे आहात. हे एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो. मी एकदा यांचं म्हणणं टाळेल पण तुमचं कोणाचं म्हणणं टाळू शकत नाही, हे पण तितकंच सत्य. त्यामुळे आम्ही पदाधिकारी कोणत्या पदावर बसले, मी कुठे आहे आणि कोण कुठे आहे आणि कोण परत निवडून येणार हा विषय नंतरचा आहे. तुमचं म्हणणं हे सगळ्यात अंतिम आहे. याच्यामध्ये दोन्हीही बाजू, म्हणजे आजची तुम्ही बाजू मांडली आणि ज्या लोकांनी मगाशी मी तिकडे एका ठिकाणी थांबलो होतो त्यांनी त्यांची एक बाजू मांडली. तर एक तर संध्याकाळी 4 लोक बसून कडू घास आपण काढू आणि सगळ्यांना जीव पण घालतो. म्हणजे काय होईल, कारण की हा कसं आहे की आता कळत न कळत मन दुखवले गेलेले आहेतच. तर ते देखील मला नुसतं हा प्रश्न सोडवायचा नाही आहे, कारण की हे 40 वर्षाच्या संघर्षामध्ये कमवलेली संघटना आणि याच्यामध्ये एका छोट्याशा चारीमुळं वाद व्हावा असं मला अजिबात योग्य वाटत नाही. म्हणून आपण संध्याकाळी दोन्हीही विचाराचे 4 प्रमुख लोक बोलू आणि समोर सगळ्यांचा मार्ग काढून हा विषय बंद करून टाकू आणि आज संध्याकाळी हा निर्णय होऊन जाईल. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. निश्चिंत राहा, तुमच्यापेक्षा मोठं काहीच नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि याच्या पुढं देखील कुठलाही प्रश्न असेल, तुम्ही जसं म्हणता की तुम्ही एखाद्या नगरसेवकाला सांगितलं असेल, एखाद्या प्रतिनिधीला सांगितलं असेल आणि ते काम होत नसेल
तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला सांगायचा. त्या बाबतीत अजिबात काही मनामध्ये शंका किंवा संकोच असायचं काही कारण नाही. जेवढा अधिकार नगरसेवकांचा माझ्यावर आहे त्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा माझ्यावर आहे. त्यामुळे पुन्हा तुमच्यासाठी हे सगळं चाललंय, नाही तर या काही गोष्टी होण्याचंही कारण नाही. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.